पण आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण हे टिपून जातो की तो गेल्यानंतर सुद्धा ते क्षण बोलतात, पण बोलणारा फोटोग्राफर नसतो. आज आपण तोच अनुभव घेतोय की बोलणारा फोटोग्राफर नाही आहे, पण त्यांनी टिपलेले क्षण आपल्याशी बोलत आहेत. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे. मला आठवतं आहे, जसं गिरीश तुम्ही सांगितलं की दहशतवादी हल्ल्याच्या फोटोग्राफीच्या प्रदर्शनात त्यांनी मदत केलेली. मला वाटतं तुम्ही तर दहशतवाद्याचा फोटोच काढला होता. म्हणजे पहिल्या पानावरती फोटो येणं चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता संजय तू संपादक आहेस, आणखीन सुद्धा संपादक असतील, चांगला फोटो आहे, ठीक आहे, बोलायला चांगलं आहे, पण ते काढताना त्या फोटोग्राफरनी धोका किती पत्करला आहे ह्याचा कोणी विचार करतं का? अगदी आग भडकलेली आहे आणि त्या आगीमध्ये फोटो टिपणं, दहशतवादी हल्ला चालला आहे. आणि मला असं वाटतं कदाचित जगाच्या इतिहासामधला ती पहिली घटना असेल की आतंकवादी अतिरेकी हल्ला करताना जिवंत कॅमेऱ्याने टिपला गेलेला आहे. नंतर मारले गेले तर झालंच, पण ही पहिली घटना असेल. पण ह्याचा कोणी विचार नाही करत. माझ्या आठवणीमध्ये एक फोटोग्राफर आहेत. मी पूर्वी पहिल्यांदा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायचो आणि रणथंभोरला मी गेलो होतो. झालं 2000च्या आधीची गोष्ट आहे. आणि रोज सकाळी ब्रेकफास्ट करताना सगळे तिथले टुरिस्ट एकत्र यायचे. 3-4 दिवस मी होतो. एक फॉरेनर होता, रोज बसायचा, एकटाच होता. गळ्यामध्ये वेगवेगळे निकॉनच होते आणि वाईड अँगल लेन्स. आपण काय करतो, वाईल्ड लाईफ म्हटल्यानंतर मोठमोठ्या लेन्सेस घेऊन जातो, पण तो सगळा वाईड अँगल 18, 21, 24, 3-4 कॅमेरे. मग मला पण कुतूहल जागृत झालं. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं तुम्ही कोण, कुठून आलात. त्याने नाव सांगितलं. आणि तोही माणूस फोटोग्राफर होता, पण कसा फोटोग्राफर. त्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्याची विभागणी केलेली आहे. वर्षामध्ये मी साधारणतः 6 महिने फोटोग्राफी करतो आणि 6 महिने घरासाठी राहतो. म्हणजे घरी बसून काम करतो असं नाही, पण कुटुंबासाठी ठेवतो. जेव्हा मी सुट्टीवर असेन तेव्हा फोटोग्राफीबद्दल चर्चा नाही, आणि फोटोग्राफी करतो तेव्हा कुटुंब विसरून जायचं. तर म्हटलं तुम्ही काय फोटोग्राफी करता. तर त्यांनी जे एक त्याचा अनुभव सांगितलेला, मला असं वाटतं जर मी विसरलो नसेल तर रुवांडा नावाचा एक देश आहे. आणि त्या देशामध्ये त्यावेळेला जी काही हिंसा भडकली होती, त्या हिंसेची त्यांनी फोटोग्राफी केली होती. आणि त्यांनी सांगितलं की मी रस्त्यावरती उतरलो, माझ्यासमोर एक चर्च होतं, तिकडे दगडफेक, बॉम्बफेक, गोळीबार सगळं चालू होतं. मी बेभान होऊन ते फोटो टिपत टिपत पुढे चाललो होतो. मध्ये अडथळेत होते, ते अडथळे तुडवत तुडवत मी तिकडे गेलो, फोटो काढले. थोड्या वेळाने सगळे शांत झालं. मी पाठी वळून परत जायच्या मार्गावरती वळलो आणि मग माझ्या लक्षात आलं जे मी अडथळे तुडवत आलो होतो ते अडथळे नव्हते, ते डेड बॉडीज होत्या. म्हणजे एवढं बेभान होऊन तो फोटोग्राफी करत, काय सांगावं, कदाचित एखादी गोळी त्याला लागली असती, काय झालं असतं. पण फोटोग्राफरचं ते जे एक मी म्हणेन वेगळेपण आहे, ते जोपर्यंत म्हणजे ती भिनावी लागते, ती एक नशा आहे. ती नशा जोपर्यंत नसते तो बरोबर मान हलवतोय. पण ही नशा चांगली आहे. नशेत सुद्धा फरक असतो. एक नशा दुर्दशा करते आणि दुसरी नशा ही एक असे ऐतिहासिक क्षण हे टिपणारे असतात. आता मोहन बने तुमचे फोटो ते बाबरीचे आहेतच ना, असे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी ठेवे. आणि मला असं वाटतं की पूर्वीसुद्धा मी इथे बोललेलो आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक दालन जर का उभं केलं तर आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास आपण जगाला फोटोच्या माध्यमातून दाखवू शकतो. फोटोच्या माध्यमातून दाखवू शकतो की कालानुरूप कसं कसं काय काय घडत गेलं आणि कशी प्रसंग आले होते. हे प्रसंग आपण कसे कॅमेऱ्यात टिपले हे तर झालंच, पण त्याला कसं तोंड दिलं ह्याचं एक पुस्तक आणि ह्याचं एक प्रदर्शन व्हायला पाहिजे. आणि ते कायमस्वरूपी व्हायला पाहिजे. नाही तर मुंबईमध्ये आल्यानंतर मेट्रो झाल्यात, पण मेट्रोने जायचं कुठे हा एक प्रश्न आहे. तर एक चांगलं दालन तुम्ही बघा, पुढाकार घ्या. आता तुम्ही जे बोललात की आपण शिवाजी पार्कला एक प्रदर्शन करूया, शिवाजी पार्कला करू, पण कायमस्वरूपी झालं पाहिजे. एक दालन असं पाहिजे की मुंबईत येणारा कोणताही पर्यटक, मग तो परदेशातला असेल किंवा आपल्या देशातला असेल, राज्यातला असेल, अगदी मुंबईकराला सुद्धा नवीन पिढी जेन झी, त्यांना कळलं पाहिजे की अरे आपल्या पिढीच्या आधीसुद्धा पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि त्यांनी त्या पिढ्यांनी काय काय काळ बघितला आहे. जसं तो जो एक कॅमेरा होता मॅन्युअल फोकस, मग फिल्म, तिथपासून आता मोबाईलपर्यंत हा जसा प्रवास झाला तसा काळाचा सुद्धा प्रवाह हा कसा कुठून कुठपर्यंत आलो हे सुद्धा कळलं पाहिजे. असो, शेवटी हा आवडता विषय आहे माझ्या. फोटोग्राफीबद्दल बोलायचं म्हटलं तर किती वेळ मी बोलू शकतो, पण काही काही गोष्टी अशा असतात की ज्या बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष करण्यात जास्त मजा असते. त्यातली फोटोग्राफी एक आहे. तर फोटोग्राफीचा आनंद तर सगळे घेत असतात, पण रजनीशसारखे फोटोग्राफर खरंच एक आपलं नाही म्हटलं तरी तो एक दुर्गुण आहे
की स्वतःची